मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण द्यावं अशी मागणी मनोज जरांगे पाटील करतायत। मागील 3 दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत। हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करावी अशी मागणी सुद्धा मनोज जरांगे पाटील करतात। परंतु हे हैदराबाद गॅझेट नक्की नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत कायदेतज्ञ ॲडव्होकेट मिलिंद पवार सर आहेत। सर, पाहतोय की मनोज जरांगे पाटील मागील 3 दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावरती आमरण उपोषण करतायत आणि त्यांची मागणी आहे की हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करावी। नेमकं हे हैदराबाद गॅझेट आहे काय? आता याच्यामध्ये असं आहे की मुळात गॅझेट म्हणजे सरकारी राजपत्र। हैदराबाद गॅझेटियर म्हणजे जिल्ह्याचं विवरणपत्र त्याला म्हणता येईल। तर यामध्ये असं आहे की ब्रिटिश राजवटीमध्ये त्यांच्या काळामध्ये काही संस्थानं होते, जसं निजाम संस्थान, हैदराबाद संस्थान किंवा मग आपलं सातारा संस्थान, बॉम्बे प्रेसिडेन्शियल, असे काही संस्थानं होते। तर त्या काळामध्ये हैदराबाद संस्थान होतं आणि त्याला निजामशाही म्हणायचे। तर हैदराबादच्या त्या संस्थानामध्ये आंध्र प्रदेश, तेलंगणा हे सगळे आत्ताचे काही राज्य आहेत, हा सगळा मिळून एक निजामांच्या राजवटीखाली सगळं चालायचं। आणि ज्या वेळेला 1948ला स्वातंत्र्यानंतर हे हैदराबाद संस्थान भारतामध्ये विलीन झालं आणि मग त्यावेळेला ते संस्थानं खालसा झाले आणि खालसा झाल्यानंतर मग हे मराठवाडा, विदर्भ असे काही भाग झाले, तर त्यापैकी आपला मराठवाडा। आता हैदराबाद गॅझेट म्हणजे काय की निजाम संस्थान ज्या वेळेला होतं त्यावेळेला तेलंगणा असेल, हैदराबाद असेल, आंध्र प्रदेश या सगळ्या भागामध्ये आणि आत्ताचा मराठवाडा, तर मराठा समाजाची संख्या भरपूर होती। मराठा समाजाचा मुख्य व्यवसाय शेती व्यवसाय आणि म्हणून त्यांना कुणबी संबोधलं जायचं। मराठा समाजाचा शेती आणि लढाया वगैरे आपण ज्याला म्हणतो ना, की या प्रकारचा मुख्य सगळा व्यवसाय आपल्याला तसं म्हणता येईल। ज्या वेळेला निजामशाहीमध्ये नोकऱ्या मिळायला सुरुवात झाल्या, मग अनेकांना जॉब मिळायला लागले आणि त्यावेळेला असं लक्षात आलं की मराठा समाज प्रचंड संस्थेत आहे संख्येमध्ये, पण मराठा समाजाला जॉब मिळण्यामध्ये अडचणी येत आहेत। कारण मुख्य त्यांचा व्यवसाय शेती आहे, लढाया हा मुख्य सोडला तर मुख्य प्रवाहामध्ये त्यांना येता येणार हे निजाम संस्थानामध्ये जाणलं गेलं आणि म्हणून त्यांना कुणबी मराठा याच्यासाठी सेपरेट रिझर्वेशन ठेवलं। मग त्या गॅझेटचं तुम्ही जर बारकाईने थोडं पाहिलं तर त्यामध्ये जो कुणबी होता तोच मराठा होता। म्हणजे मराठा आणि कुणबी ह्या नोंदी मराठवाडा रिजनमध्ये गेलं तर सापडतात, त्याला होतात हैदराबाद गॅझेट। सातारा गॅझेट बॉम्बे प्रेसिडेन्शियलच्या अंडर सेपरेट सातारचं गॅझेट त्यांचं निघत होतं। त्या गॅझेटमध्ये जे मराठा ते कुणबी, म्हणजे शेती करणारा कुणबी आणि मराठा असं एकच संबोधलं गेलं आणि म्हणून मनोज दादा जरांगे पाटलांची जी मागणी आहे की दोन्ही गॅझेट लागू करा। आता दोन्ही गॅझेट का लागू करा? कारण विदर्भामध्ये जर आपण आता गेलो तर बराचसा कुणबी समाज हा मराठा समाज आहे, पण त्यांना कुणबी म्हणून ट्रीट केलं गेलं आणि कुणबी हा प्रवर्ग हा ओबीसीमध्ये पहिल्यापासूनच आहे। म्हणजे आज ज्यांच्याकडं कुणबीचं सर्टिफिकेट आहे त्यांना ओबीसीचे सगळे बेनिफिट्स मिळतात, त्या आरक्षणामध्ये ओबीसीचं आरक्षणमध्ये बसतायत। मग ते कुणबी, ते मराठे जर ओबीसीचं आरक्षण घेऊ शकतात, त्या मराठ्यांना तुम्ही कुणबी म्हणताय, तर हे बाकीचे एंटायर महाराष्ट्रातले, पश्चिम महाराष्ट्र किंवा बाकीचे, तर ह्या मराठ्यांना कुणबी का म्हणू नको? आणि म्हणून साधा सरळ सोट मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं आहे की तुम्ही दोन्ही गॅझेट लागू करा आणि ते गॅझेट जर सरसकट लागू केले तर जे काही मराठे आहेत त्यांना कुणबी म्हणून ट्रीट केलं जाईल। आणि कुणबी हा ऑलरेडी ओबीसीमध्ये असल्यामुळं त्यांना ओबीसी समाजाला जे काही बेनिफिट्स आरक्षणाचे मिळत आहेत ते ह्या समाजाला मिळतील, असं एक आपला सरळ त्याचा अर्थ आहे। सर, एक बघतोय की ज्यावेळेस ओबीसी संघटना होता त्यांच्याशी मी बोलत होतो त्यावेळेस ते म्हणत होते की गॅझेट आणि गॅझेटियर ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत। गॅझेटियर मध्ये तसा काही उल्लेख असेल, परंतु गॅझेट म्हणजे एक आदेश असतो, सरकारी राजपत्र असतं, त्यामुळे तसं काही लागू करता येणार नाही असं ओबीसी संघटना म्हणत होत्या। त्यामध्ये नेमका फरक काय? नाही, गॅझेट म्हणजे राजपत्र मी अगोदर सांगितलं आणि गॅझेटियर म्हणजे जिल्ह्यापुरतं विवरणपत्र की त्या कॅटेगरीच्या सगळ्या बऱ्याचशा त्या ह्याच्यामध्ये बऱ्याचशा नोंदी असतात, त्या सगळ्या केलेल्या आहेत पूर्वीपासून। पण शेवटी आता हा सगळा निजामांचा काळ, ब्रिटिशांचा काळ, स्वातंत्र्य मिळून आता 75 वर्ष झालेत। आता ज्या काही मागण्या आहेत, आता दोन्ही बाजूने जर युक्तिवाद करायचं म्हणलं तर समोरचे लोक म्हणणार नाही ते करता येणार नाही, त्यात अशी नोंद नाही, तशी नोंद नाही। शेवटी निर्णय सरकारने घ्यायचा आहे, काय लागू करायचं काय नाही करायचं हे सरकारने घ्यायचं आहे। शेवटी कायद्यासमोर माणूस नाही,
लोकांसाठी कायदा आहे, कायद्यासाठी आपण नाही बनलेलो. कायदा कसा बनवायचा की जो सामान्य माणसाला, प्रत्येक माणसाला त्याचा फायदा व्हायला पाहिजे, उपयोगात आला पाहिजे, त्यासाठी कायदा, त्यासाठी घटना. घटनेच्या अंडर सगळं चालतं. आज घटना जर बदलली तर तुम्हाला मग रिझर्वेशनचं स्लॅब पण वाढवता येईल. ही पण वस्तुस्थिती आहे. घटनेत बदल केल्यावर. त्यामुळं मग गॅजेट मान्य करता येणार नाही, ते लागू होणार नाही. हा युक्तिवादापुरतं ठीक आहे, पण सरकार म्हणून कायद्याला अधीन राहून, घटनेला अधीन राहून निर्णय घ्यायचा म्हटलं तर सरकार बहुमताच्या जोरावर घेऊ शकतात, अंमलातही आणू शकतात. सर हे जे हैदराबाद गॅझेट आहे त्याची जर तत्वतः आता सांगण्यात आलेलं आहे की काल संदीप शिंदे समिती बरोबर मनोज जरांगे पाटील बोलत होते, त्यावेळेस संदीप शिंदे समितीच्या वतीनं असं सांगण्यात आलं की मी तत्वतः मान्यता दिलेली आहे. तत्वतः मान्यता देणं म्हणजे काय असतं? आता तत्वता मान्यता म्हणजे कसं की शिंदे समितीची स्थापना झाली आणि सर्चिंग चालू आहे. किती कुणबीच्या नोंदी आढळल्या, कुठं कुठं गेले, काय काय झाले, वंशवळ, हे सगळा सर्च चालू आहे. त्यांचा अहवाल जाईल. आणि तत्वता म्हणजे काय की आत्तापर्यंत जे काही नोंदी सापडल्यात 52 लाख 57 लाख काहीतरी आकडा बाहेर येतोय. ॲक्च्युअली ते आता रिपोर्ट जाईल त्यावेळेला येईल. तर तो जो काही नोंदी सापडल्यात त्याला आपण मान्यता देऊ, म्हणजे त्याला म्हणता येईल तत्वता. आणि जरांगे पाटलांचं असं म्हणणं आहे की तुम्ही सरसकट ते लागू करा, म्हणजे सरसकट जेवढे मराठी आहेत ते ॲटोमॅटिक कुणबी होतील आणि कुणबींचं आरक्षण सगळं मराठा समाजाला लागू होईल ओबीसीमध्ये, असं त्यांचं सरळ म्हणणं आहे. आणि म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे की हे तत्वता आम्ही लागू करू. आता तत्वता म्हणजे ऑलरेडी जर कुणबी नोंद सापडली असेल तर ते ॲटोमॅटिकच कुणबी म्हणून त्याला ट्रीट केलं जातं आणि ओबीसीचं आरक्षण त्याला मिळतंय. म्हणजे तत्वता म्हणजे आत्तापर्यंत जो शोध केला, शोधामध्ये जे सापडलं ते तत्वता. आणि यांचं असं म्हणणं की तुम्ही सरसकट दोन्ही गॅजेटचे लागू करा. सर जर पाहिलं तर जसं आता तुम्ही सांगत होतात की हैदराबाद गॅझेटमध्ये मराठा समाजाला आरक्षण होतं कुणबी म्हणून, परंतु ते पाहिलं तर हैदराबाद हे जे संस्थान होतं त्याच्यामध्ये मराठवाड्याचा भाग, मनोज जरांगे पाटील यांची सुरुवातीलाच मागणी होती की मराठवाड्यामधले जे मराठे आहेत ते मुळामध्ये कुणबी आहेत, त्यामुळे त्यांना ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण देण्यात यावं. आता हे हैदराबाद गॅझेट म्हणजे मराठवाड्यातला काही भाग आला. हेच हैदराबाद गॅझेट संपूर्ण महाराष्ट्रासाठी अंमलात आणता येऊ शकतं का? कारण जर पाहिलं तर निजामाच्या राजवटीमध्ये जसं मराठा समाजाला आरक्षण आहे ते फक्त मराठवाड्या संस्थानाच्या पुरती, म्हणजे मराठवाडा विभागापुरतं मर्यादित होतं, ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू करता येऊ शकतं का? आता विषय कसा आहे की हैदराबादचं गॅजेट, निजामशाही गेली, संस्थान खालसा झाले, हैदराबादचं गॅजेट आलं. हैदराबादच्या गॅजेटप्रमाणे जे काही नोंदी होत्या, जे काही समजा जाती संदर्भात किंवा बाकीच्या सगळ्या भौगोलिक परिस्थिती, बऱ्याच गोष्टी असतात. तर ह्या कुणबी आणि मराठा हा जर आपण विचार केला तर हैदराबादच्या गॅजेटच्या नोंदीनुसार आतापर्यंत इकडे ॲप्लिकेबल झालंच आहे. आता शेवटी वेगळं गव्हर्नमेंट आहे, लोकशाही आहे, आपण संविधानाला मानतो. आणि जर मागणी तशी केली आणि सरकारने जर तसं ठरवलं की हैदराबादचं गॅजेट आपण एंटायर महाराष्ट्राला आपण लागू करू, तर सरकार तसा निर्णय घेऊ शकतं. पण त्यामध्ये परत सर्वोच्च न्यायालयाचे 1-2 निकाल आहेत, ते निकालांचं परत त्यामध्ये असं ते सगळं किचकट सगळा तो विषय. पण सरकारने जर ठरवलं की हैदराबादचं आणि सातारचं गॅजेट महाराष्ट्राला लागू झालं, सरकारचा निर्णय, मग भविष्यात ते हायकोर्ट सुप्रीम कोर्टापर्यंत जाईल, टिकेल नाही टिकेल हा नंतरचा भाग आहे. पण सरकारनं निर्णय घ्यायचा म्हटलं तर सरकार घेऊ शकतं, असे वकील म्हणून मला वाटतं. सर गॅजेटची अंमलबजावणी झाली तर ओबीसी प्रवर्गामधून सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळणं शक्य आहे का? नाही, गॅझेटमध्ये कसं आहे की जो कुणबी जो आहे तोच मराठा आहे, बरोबर आहे, असं त्यांनी त्याची ती व्याख्या दिलेली. जो कुणबी तो मराठा आहे, म्हणजे मराठा हा कुणबी आहे. कुणबी हा ऑलरेडी ओबीसीच्या ह्याच्या रिझर्वेशनमध्ये आहे. मग सगळेच मराठे जर कुणबी म्हणून ट्रीट केलं तर ॲटोमॅटिक ते रिझर्वेशनमध्ये बसतात. म्हणजे ओबीसीला जे आत्ता काही रिझर्वेशन आहे त्या कॅटेगरीमध्ये मराठा समाज बसू शकतो ॲज पर त्या कुणबीच्या नोंदीनुसार. सर हे कायद्याच्या कसोटीवर जर तत्वतः लागू जरी झालं तर हे कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आहे असं वाटतं? नाही, आता शेवटी कसं आहे की ज्या वेळेला न्यायालयात प्रकरण जातं त्यावेळेची सिच्युएशन, त्यावेळेचे युक्तिवाद, आलेले दाखले, आता आपण फक्त चर्चा करतोय. पण ज्या वेळेला न्यायालयासमोर रिट पिटिशन प्रकरणं जातात त्यावेळेला न्यायालयासमोर कायद्याचा पूर्ण, घटनेचा, संविधान सगळ्याचा कीस पाडला जातो. आलेल्या फॅक्ट्स काय असतात, पेपर्स काय येतात, त्याप्रमाणे सगळं चालतं. आणि म्हणून ते टिकेल नाही टिकेल आता सांगू शकत नाही. कारण कुणबी संदर्भात 1-2 निकाल सुप्रीम कोर्टचे आलेत, ते आता इथं मी काही ते बोलणार नाही, ते निकाल पण रेकॉर्डवर आहेत. पण जरांगे पाटलांच्या मागणीनुसार हे सरसकट लागू करा आणि सरकारने निर्णय घेतला तर सरसकट लागू शकतं, त्यामध्ये अडचण कुठली नसावी असं मला वाटतं. सर एक आता शेवटचा प्रश्न, जर पाहतो की मनोज जरांगे पाटील त्यांच्या मागणीवर अगदी ठाम आहेत की जोपर्यंत
आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या जागेवरून हटणार नाही, म्हणजे आझाद मैदान सोडणारच नाही अशी त्यांची भूमिका आहे. तर सरकारला GR काढण्यासाठी जर हैदराबाद गॅझेट लागू केलं तर सरकारला GR काढण्यासाठी किती वेळ लागू शकतो आणि यासाठी काही वेगळी परवानगी वगैरे काही घ्यायला लागते का किंवा काही अशी प्रोसेस असते का? नाही, शेवटी तो मंत्रिमंडळाचा निर्णय असतो. एक मताने तो मंजूर झाल्यानंतर मग शेवटी खाली प्रशासन आहे, मग त्याच्या अनेक प्रकारच्या नोंदी असतात. त्या सगळ्या नोंदी सगळं सोपस्कार पूर्ण होऊन मग तो GR निघतो. आणि तो GR एकदा निघाले की तो सगळीकडे ॲप्लिकेबल होतो. तसं ते वेळखाऊ आहे, पण फार वेळखाऊ नाही. GR काढायचा म्हटलं तर 1-2-3 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये सुद्धा येऊ शकतो निर्णय झाला तर. हे होते ॲडव्होकेट मिलिंद पवार. जर पाहतोय की मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी आहे ती मागणी अशी आहे की जे हैदराबाद गॅझेट आहे त्या हैदराबाद गॅझेटमध्ये ज्यावेळेस हैदराबाद संस्थान होतं निजामाचं त्यावेळेस मराठवाड्यातला जो भाग होता तो निजामांच्या अधीन होता आणि त्यामुळे त्या ठिकाणी असणारा मराठा समाज जो आहे तो मुळामध्ये कुणबी म्हणूनच निजाम संस्थानामध्ये ट्रीट केला जायचा आणि त्याच पद्धतीने त्यांना आरक्षणसुद्धा होतं. तशाच पद्धतीचं आरक्षण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू करावं आणि इथला मराठा समाज जो आहे तो मुळामध्ये कुणबीच आहे, त्यामुळे त्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र द्यावं आणि त्याचा जो समावेश आहे तो OBC प्रवर्गामध्ये करावा, जेणेकरून त्यांना OBC समाजाचं जे आरक्षण आहे, OBC प्रवर्गाचं जे आरक्षण आहे ते मिळू शकतं, असं ॲडव्होकेट मिलिंद पवार सर यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. ₹1 भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त ₹32,999 पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.